ऑनलाईन औषधामुळे आमची 12.5 लाख देशातील केमिस्ट बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कारण डिस्काउंट दिला जातो तो अनैसर्गिकरित्या दिला जातो. आम्हाला जर का 10 आणि 20% मार्जिन आहे तर हे 30 ते 40% मार्जिन देतात कुठून? आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मुख्य धोका असा आहे की जी नशेची औषधं ऑनलाईनद्वारे इझिली मिळतात आणि लोकांमध्ये नशेचं प्रमाण वाढायला ते कारणीभूत आहे. सामाजिक आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आणि DPCO ॲक्टप्रमाणे आमचा व्यवसाय चालतो. ऑनलाईनला कुठलाही DPCO ॲक्ट लागत नाही. त्याला कायद्यात आणि सरकार त्यांना कायदेशीर परवानगी देण्याच्या मार्गावर आहे. ह्याला आमचा ठाम विरोध आहे. कारण 12.5 लाख लोकांच्या पोटावर पाय येणारे ग्रामीण भागातील जे केमिस्ट आहेत त्यातून त्यांचे कुटुंब, त्यांच्यावर अवलंबून सेल्समन, कामगार वर्ग, त्यांचं कुटुंब हे पण धोकादायक ह्याच्यात आलेलं आहे. तरी सरकार आमच्या मागण्या वेळ पण देत नाही. आम्ही ज्या त्यांचा पाठपुरावा करतो, पंतप्रधान मोदी असो, केंद्र शासन मिनिस्टर असो, कोणी आम्हाला अजूनपर्यंत वेळ दिली नाही या विषयात आमचं म्हणणं ऐकायला. त्यामुळे आम्ही लक्षवेधीकरता 1 दिवसाचा बंद केला आहे. ह्यापुढे सरकारने आमच्या मागण्या आणि आमच्या लक्ष दिलं नाही तर आम्ही बेमुदत बंद करण्याच्या तयारीत आहोत.